ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी आपल्याला आपला जन्म झालेला असतोय, पण रडण्याशिवाय दुसरी आपल्याकडं भाषा कुठली नसते. फक्त आपल्याला सुरात आणि कधी कधी बेसूर पकडून आपण फक्त रडत असतोय, बोलता येत नसते. पण 9 महिने 9 दिवस आणि त्यानंतर आपल्या आयुष्यभर आपल्यावर जे ऋण असते ते फक्त आणि फक्त आपल्या आईच असते. पण काळाच्या ओघामध्ये आपण आपली आई विसरून जातोय आणि आईचं ऋण पण आपण विसरून जातोय. कधी कधी आईकडे आपण इतकं दुर्लक्ष करतोय, आपल्याला भानच राहत नाही. हे सगळं, हे जे सुंदर आपलं आयुष्य आहे, हे सुंदर जग आहे, हे आपलं सुंदर आयुष्य आणि आपलं हे सुंदर जग फक्त आणि फक्त आपल्या आईमुळं आणि आपल्या बापामुळं आपण जगतोय. कधी कधी हे विसरतोय आपण की आईच्या वाट्याला आलेली जी काही दुःख आहेत, वडिलांच्या वाट्याला जी काही आलेली दुःख आहेत, त्याचं भान नसते आपल्याला. आणि ज्या माणसाने आपल्यासाठी त्याग केला त्या माणसांच्यासाठी त्याग करण्याची जी काही विचारधारा आहे ते आपल्या लक्षातच नसते. आणि म्हणून जी माणसं आपल्यासाठी आयुष्यभर रडतात, आपल्या प्रपंचासाठी रडतात, त्या माणसाचं भान तुम्हाला जर आलं तर तुमचं जीवन सुंदर होते. आणि तेच तुमच्या आयुष्यातलं जे चांदणं असते किंवा तुमच्या आयुष्यातला जो प्रकाश असतोय तो प्रकाश बघितला तुमच्या आईवडिलांना धन्य वाटतं. अशी जे आमच्या आईसारखी एक आई की जिनं आयुष्यभर कष्ट केलं, पण आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून ज्या बाईनं आयुष्याचा भोग भोगला आणि शेवटी मला वाटतंय 2018-19 म्हणजे कोरोनाच्या काळाच्या अगोदर जे दुष्काळ पडतोय त्या दुष्काळामध्ये मला वाटते काळमवाडीला मी गेलेलो होतो आणि तिथे एक घटना घडलेली होती. तो मी निसर्ग बघितला पण येताना माझं मन दुःखी झालं. तुम्हाला एक बातमी अशी ऐकायला मिळाली की एका शेतकऱ्यानं त्या दुष्काळाला गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. त्यावरती एक कविता मी लिहिली होती. मध्यंतरी इथं आता ज्या मुली बसलेल्या आहेत ज्याने मला आग्रह केला त्या मुलीने ती कविता ऐकलेली आहे, तुम्ही पण कधी ती ऐकलेली आहे. आणि कालच त्या कवितेचं माझं रेकॉर्डिंग झालेलं होतं 9वीच्या वर्गामध्ये. तर तीच कविता मी म्हणून दाखवतोय, मेघराजा नावाची. आणि त्या कवितेचं तुम्ही ती कविता फक्त आठवण त्या कवितेची करायची कधीतरी ऐकतच. तर कविता बघा, कवितेचं नाव आहे मेघराजा. आणि ती स्वतः मी ती कविता एक 5-7 वर्षापूर्वी लिहिलेली होती. 2016ला पुस्तक प्रकाशित झालं आणि 2018ला मी ती लिहिली होती. मला वाईट वाटतं 2018लाच पुस्तक प्रकाशित केलं असं तर बरं झालं असतं, पण तसं नसतंय कधी. काय आपण नेमकं ते सांगू शकत नाही कधी लिहितोय. तर ती कविता ऐका. कवितेचं नाव आहे मेघराजा. आणि तर त्या कवितेची सुरुवात अशी आहे, मेघराजा कुठ दडला ग बाई दडला, मेघराजा कुठ दडला ग बाई दडला, माझ्या गावाला दुष्काळ पडला ग बाई पडला, माझ्या गावाला दुष्काळ पडला ग बाई पडला, दगड मातीची लाही फुलली ग बाई फुलली, दगड मातीची लाही फुलली ग बाई फुलली, पीक गळ्याला आल्याली गिळली ग बाई गिळली, पीक गळ्याला आल्याली गिळली ग बाई गिळली, माता कोतार कोपऱ्यात झुरले ग बाई झुरले, माता कोतार कोपऱ्यात झुरले ग बाई झुरले, नाही झऱ्याला पाणी उरले ग बाई उरलं, नाही झऱ्याला पाणी उरले ग बाई उरलं, ककुबाईची घुमली सीळ ग बाई सीळ, ककुबाईची घुमली सीळ ग बाई सीळ, माझ्या काळजात उठली कळ ग बाई कळ, माझ्या काळजात उठली कळ ग बाई कळ,
आभाळाला ही लागला डोळा ग बाई डोळा, आभाळाला ही लागला डोळा ग बाई डोळा, माझ्या धन्याचा जीव झाला लोळा ग बाई गोळा, माझ्या धन्याचा जीव झाला लोळा ग बाई गोळा, मेघराजा कुट दडला ग बाई दडला, मेघराजा कुट दडला ग बाई दडला, माझ्या गावाला दुष्काळ पडला ग बाई पडला, माझ्या गावाला दुष्काळ पडला ग बाई पडला.